धन्यवाद रुपेशजी पाटील साहेब यांनी खूपच चांगलं असं समालोचन केलं गेल्या मॅचसाठी आणि इथे आम्हाला संधी दिल्याबद्दल शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांचं मनपूर्वक आभार आणि आपण आता मॅचकडे वळूया. विहार विरळे विरुद्ध पावणाई या दोन बलाढ्य संघांमधील आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि वैयक्तिक असा पहिला सामना बघू. दोन्ही संघ आमने सामने. विरळे या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. विरळे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आमंत्रण दिले फलंदाजीसाठी पावणाई या संघाला आणि या सामन्यासाठी बॅटिंग घेतली फक्त ते बरोबर बोलले बॅटिंग घेतली फक्त बॅटिंग विआरची आहे ना विआरची बॅटिंग आहे विहार या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि स्ट्राईकला अक्षय आणि नॉन स्ट्राईकला तो म्हणजे विशाल आणि गोलंदाजीचा सज्ज होतोय तो म्हणजे संदीप. बघू आपल्या संघासाठी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू खूपच चांगला चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावांचा शुभ प्रारंभ होतोय. एका धावेने एक चेंडू एक धाव. स्ट्राईकला येते तो म्हणजे विशाल. बघू आपल्या संघासाठी काय करतोय किती धावांचं योगदान देतोय आपल्या संघाला. वेळे या संघाकडून विशाल खूपच चांगला चेंडू आणि या चेंडूवर चौकार. या चौकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावांवर. 2 चेंडू 5 धावा. खूपच चांगली फलंदाजी. चांगला चेंडू पण चांगला त्याच्यावर समाचार घेतलाय. दोन्ही संघ नावाजलेले खूपच चांगला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या मात्र ठप्प होते. 3 चेंडू 5 धावा. खूपच अचूक गोलंदाजी. एक चांगला कमबॅक बोलता येईल गोलंदाजा मार्फत संदीप यांच्याकडून. खूपच चांगला लॉंग ऑफच्या दिशेने हा खणखणीत चौकार. या चौकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 9. 4 चेंडू 9 धावसंख्या. अतिशय चांगली सुरुवात विशाल यांच्याकडून. 2 चौकार मारून त्यांनी आपल्या संघाला एक समाधानकारक धावसंख्येचा निर्धार करतोय विशाल. बघू परत एकदा गोलंदाज संदीप. गॅप मध्ये मारलेला चेंडू 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तिसरा धावेचा निर्धार असेल तो देखील संपन्न. या 3 धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकावर. धावसंख्या होते ती म्हणजे 12. 5 चेंडू 12 धावा. अतिशय चांगली सुरुवात पाहायला भेटते विहार विरळे संघाकडून. विशाल आता स्ट्राईकला आले तो म्हणजे अक्षय. खूपच चांगला चेंडू. पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूनी सांगता होते. 1 षटक पूर्ण. धावसंख्या होती ती म्हणजे 12. खूपच चांगली गोलंदाजी तशी चांगली फलंदाजी पाहायला भेटते. एक चांगला कमबॅक. 2 चौकार लगावून देखील धावसंख्येवर मात्र संकोच पाळलेला होता. 1 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 12. विशाल आणि अक्षय
यांची ही जोडी प्रमुख गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे तो म्हणजे सूरज. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो म्हणजे सूरज पाटील. बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते. श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 अतिशय खूपच चांगलं आयोजन पाहायला भेटतं. आयोजकांमार्फत आलेल्या सर्व मान्यवर व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका षटकामाग नंतर धाव संख्या होती ती म्हणजे 12 आणि दुसरं गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज सूरज पाटील आणि स्ट्राईकला ते म्हणजे विशाल. बघू काय करतोय सूरज आपल्या गोलंदाजी मार्फत. कर्णधारांनी दिलेला विश्वास सूरज कशा रीतीने संपादन करतोय पाहणं गरजेचं. 6 चेंडू असतील त्याच्याजवळ. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत गेलेला होता मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली. या 2 धावाने धाव संख्येत नक्कीच भर होते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 14. सूर्यप्रकाश असल्यामुळे क्षेत्ररक्षणाला काही समजलेलं नाही. एक चान्स होता क्रिकेटमध्ये. चान्स मिस केला तर खूप काही पाहायला भेटतं. गेल्या मागच्या मॅच मध्येच आपण बघितलं होतं. खूपच चांगली फलंदाजी केली होती फलंदाजीने. एक जीवदान भेटलं. या जीवदानच्या एक हाती मॅच काढून दिली होती ती म्हणजे जाडे यांनी एक जीवदान भेटलं आणि या जीवदानाच्या स्वरूपात त्याने मॅच विनिंग खेळून आपल्या संघाला विजयी घोषित केलं होतं. सूरज झाडे यांचं खूप खूप अभिनंदन. सूरज झाडे यांना विनंती करतो त्याने मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर यावं. गोलंदाज सज्ज होतोय. परत एकदा मॅच कडे वळूया. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक टाकतो म्हणजे सूरज. अकुट टप्प्याचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाजी मार्फत सूरज यांच्याकडून. खूपच चांगलं संमिश्रण गोलंदाजामार्फत. वेग गोलंदाजीचा टप्पा याचा अचूक संमिश्रण पाहायला भेटतंय तो म्हणजे सूरज पाटील यांच्याकडून. खूपच अचूक गोलंदाजी. परत एकदा सज्ज. खूपच चांगला चेंडू. काही प्रकारे समजलं नाही. बीट होत आहे. त्या बीट चेंडूनी धाव संख्या मात्र ठप्प होते. धाव संख्या राहते ती म्हणजे 15 धावांवर. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं उदाहरण पाहायला देत आहेत ते म्हणजे सूरज पाटील आपल्या संघासाठी. कर्णधाराचा विश्वास संपादन करण्याचा हवेत मारलेला चेंडू मात्र या खणखणीत 4 धावा. या 4 धावाने धाव संख्येत नक्कीच भर पडते. धाव संख्या पोचते ती म्हणजे 19 धावांवर. अतिशय चांगली फलंदाजी. 2 चेंडू बीट केल्यानंतर एक चांगला फटका मारून थोडस दडपण कमी करतायत ते म्हणजे गोलंदाजांवर फलंदाज हावी होत आहेत. या 4 धावाने धाव संख्येत नक्कीच भर होते. परत एकदा गोलंदाज सूरज काय कशा प्रकारे कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजी मार्फत आणि स्ट्राईकला येतो म्हणजे अक्षय पाटील. खूपच चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला थ्रो आणि पंच बघू काय निर्णय देत आहेत ते. नावाजलेले पंच आहेत राजू सर नाखवा सर आणि संतोष सर हे नावाजलेले पंच आणि पंचांनी आपला निर्णय सांगावा. नोट आउट. 2 धावा. या 2 धाव्याने धाव संख्येत नक्कीच भर. धाव संख्या होते ती म्हणजे 21. चांगला थ्रो पण थोडस 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 21. चांगला गोलंदाजी पाहायला भेटलेली सूरज यांच्याकडून आपल्या संघासाठी. फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आपल्या षटकामागे. अचूक गोलंदाजी बोलता येईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतोय ते म्हणजे राजू पाटील. बघू आपल्या संघासाठी स्ट्राईकला तो म्हणजे विशाल पाटील. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत मात्र
एकाच धावेवर समाधान मान लागतंय फलंदाजांना, विशाल आणि अक्षय यांना. धाव संख्या होती ती म्हणजे एका धावेने सरसवते. धाव संख्या होती ती म्हणजे 22. गोलंदाजी करतो तो म्हणजे राजू पाटील. एक नावाजलेलं नाव पाहुणाई संघाकडून. खूपच चांगला फटका लेग लॉंगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव तसंच रित्या पूर्ण डायरेक्ट थ्रो असता. थोडस गचा क्षेत्ररक्षण. या गचा क्षेत्ररक्षणाच्या नादात अजून एक धाव. अशा या 3 धावा भेटत आहेत. या 3 धावाने धाव संख्येत नक्कीच भर पडते. धाव संख्या होती ती म्हणजे 25. या 2 धाव्याने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती म्हणजे 27. गोलंदाज मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज झाडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तानाजी सर सावंत यांच्या शुभ हस्ते या खूपच चांगला खेळ करून आपल्या संघाला विजयी खेचून आणणाऱ्या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात येते. टाळ्यांच्या गजरात या खेळाडूचा सन्मान झाला पाहिजे. खूपच चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलं होतं ते म्हणजे सूरज झाडे यांनी. खूपच चांगला खेळ, खूपच अप्रतिम खेळ करून खूप खूप शुभेच्छा मित्रा तुला. सूरज झाडे यांना विनंती असेल, आपण या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटली आहे त्यामुळे ते टी शर्ट घालूनच सामन्यामध्ये उतरावं ही कमिटी मार्फत आपल्याला सूचना आहे. नाहीतर पॅनल्टी लागेल, याची नोंद घ्यावी. ही सर्वांसाठी सूचना आहे. जो मॅच मध्ये इथून विनंती असेल, प्रत्येक सामनावीर पुरस्कर्ता जो आहे त्याने टी शर्ट तो घालणं अनिवार्य असणार आहे. जर तसं नाही केलं तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. आणि हा धावचीत होते विशाल पाटील. हा धावचीत झालेला आहे. नाही निर्णय पंचांकडून अजून आलेला नाही, माफ करा. डेट चेंडू आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज. खूपच चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटचा, पण मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि धाव संख्या होते ती म्हणजे 27. अतिशय चांगली गोलंदाजी राजू पाटील यांच्याकडून पाहायला भेटते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल राजू पाटील यांचा. परत एकदा मॅच कडे वळूया. राजू पाटील यांचा टुटुवर चेंडू, गोलंदाज सज्ज, स्लोवर बॉल आणि हा खणखणीत चौकार. या चौकाराने धाव संख्येत नक्कीच भर पडते. धाव संख्या पोचते ती म्हणजे 31 धावांवर. खूपच चांगला असा फटका, चांगला चकवण्याचा फटका. मात्र फलंदाज सुसज्ज होते विशाल पाटील यांनी आज चौकार मारून धाव संख्येमध्ये भर पाडलेली आणि धाव संख्येचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे विरोधी या संघाचा, आपल्या संघासाठी. ओ खूपच चांगला चेंडू आणि हा खणखणीत
षटकार. या षटकाराने धाव संख्येत नक्कीच भर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती म्हणजे 37 धावा. अतिशय चांगली फलंदाजी. एक चांगला कमबॅक पाहायला भेटतोय तर विशाल कडून आपल्या संघासाठी. एक चांगला प्लॅन धाव संख्यांचा डोंगर उभा करण्यासाठी. धाव संख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. अतिशय चांगला असे गुणलेखक आमचे मित्र ओमकार धामणकर खूपच चांगला असं आम्हाला सहकार्य करतायत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक टाकतात ते म्हणजे हाणामारीचं षटक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूंमध्ये गोलंदाज हवी होते का फलंदाज हवी होते हे पाहणं गरजेचं आहे. मॅच कडे वळूया परत एकदा. खूपच चांगला चेंडू. एक स्विंग थोडस क्षेत्ररक्षण. रन नाही ना आहे ना बाईच आहे ना. परत एकदा आणि हा धावचित 9 चेंडू आहे. 1+1 अशा या 2 धावा. या 2 धावाने धावसंख्येत नक्कीच भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 40. फ्री हिट आहे का पंच. थांबा बोलतो. हा म्हणून विशाल यांनी आपल्या संघासाठी 29 धावाचं मोठं योगदान दिले आपल्या संघासाठी. खूप बरोबर आहे ना. परत एकदा गोलंदाज सज्ज उमेश बघू पाटील आपल्या संघासाठी काय करतोय. 1 चेंडू झालेला आहे ना. विक्रम पाटील आणि उमेश पाटील या 2. ओ चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानायला लागतंय. एका धाव्याने समाधान आणि परत एक धावचित. दुसऱ्या धावासाठी धावचित होतोय फलंदाज. आता नवीन फलंदाज येतोय म्हणजे वैभव पाटील. अक्षय पाटील स्ट्राईक पाठवून खूपच वंचित राहिले त्यामुळे त्यांना काही योगदान देता नाही आल्याने आपल्या संघासाठी एक चांगला. परत एकदा फलंदाज विक्रम बघू आपल्या संघासाठी एक चांगला असा फलंदाज आहे. निर्धाव स्वरूपात स्ट्राईक हवी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. खूप कॉन्फिडन्सली फलंदाज आहेत विक्रम. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विक्रम यांना अतिशय चांगली फलंदाजी करावी. एक षटकारांची अपेक्षा आहे प्रेक्षक वर्गांना. परत एक निर्धाव. एक चांगली गोलंदाजी उमेश यांच्याकडून. मोठे फटके मारण्याच्या नादात चेंडू बीट होत आहेत. थोडस दडपण देत आहेत गोलंदाजांना. खूपच चांगली अशी एक कमबॅक करतायत. खूपच चांगली गोलंदाजी उमेश यांच्याकडून. हाणामारीच्या चषकामध्ये खूपच चांगलं असं गोलंदाजीचं उदाहरण पाहायला भेटतं उमेश यांच्याकडून. आपल्या संघासाठी कर्णधारांनी दिलेला विश्वास अतिशय योग्यरीतीने पार पाडतायत ते म्हणजे उमेश. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. खूपच चांगला फटका मात्र हा खणखणीत चौकार असेल. या 4 धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर. स्ट्रेट ड्राईव्ह बोलता येतं या फटक्याला. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती म्हणजे 45. खूपच चांगली फलंदाजी. एक चांगला फटका आणि शेवटचा चेंडू असेल.
आणि स्ट्राईकला येतो म्हणजे विक्रम. एक षटकाराची अपेक्षा असेल प्रेक्षक वर्गांना आपल्याकडून. मोठा फटका मारण्याच्या नादात बघू पंचांकडून किती धावा घोषित होत आहेत. 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 47 पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. चला नेक्स्ट मॅच आणि टॉस साठी ते यायचं आहे. अंबाईवाडी आणि लक्ष्मण जांभूर या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस साठी या प्लीज. अंबाईवाडी आणि लक्ष्मण जांभूर या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की पहा इथून अगोदरच आम्ही सांगितलंय की जशी इनिंग समाप्त होईल तसे तुम्ही इथे टॉस साठी मात्र उपस्थित राहणं अनिवार्य आहे. विहार विरळे विरुद्ध पावणाई या 2 बलाढ्य संघांमध्ये चांगलेला हा सामना. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. ते म्हणजे पावणाई या संघाला. बघू दोन या बलाढ्य संघांमध्ये नॉकआउट मॅच असेल त्यामुळे प्रत्येक सामना विजयी होणं खूप गरजेचं आहे. या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग चषक एक नावाजलेलं चषक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे भरवण्यात येतं. त्यामुळे यावर आपलं नाव कोरणं म्हणजे खूपच काटेकी टक्कर पाहण्यासारखं आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी पावणाई संघाला 48 धावांचं आव्हान आहे. बघू. त्याचबरोबर आदरणीय बाजीरावजी खोत साहेबांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक घेतली जाईल. नेक्स्ट मॅच अंबाईवाडी आणि लक्ष्मण जांभूर या 2 संघांमध्ये होताना पाहायला मिळेल. तर मी खोत साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक घेतली जाईल. दोन्ही कॅप्टन चला लगेच यायचं आहे. अंबाईवाडी टॉस इथे घेईल. स्विंग द कॉइन काटा घेतलाय आणि आला हेड. टॉस इथे लागले तर काय म्हणाल आज टॉस पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा नाणेफेक आपण जिंकलात. काय निर्णय असेल? पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल माझा. तर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आज परत एकदा रविवार आणि सकाळचा पूर्ण स्क्वॉड आपल्या टीमचं पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये? हा पूर्ण टीम युनिट म्हणून खेळते आमची. आम्ही आज 3-4 वर्ष झालं खेळतोय पण आमच्याकडे काही यश नाही एवढं. पण आम्ही चांगला प्रयत्न करण्याचा तरी ट्राय करणार. डेफिनेटली आम्ही सातत्याने म्हणत असतो की आणि पाहिलं गेलं तर क्रिकेट हा सातत्याने पैशासाठी खेळला जात नाही की एन्जॉय म्हणून क्रिकेट बरेच जण टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वर्षभर काही टीमना बक्षिसं लागत नाहीयेत परंतु एकत्र येणं आणि ते रविवार एन्जॉय करणं त्यासाठी खेळलं जातं. काय म्हणाल आज अमिनी टीमचं जे आयोजन आहे आयोजनाबद्दल काय म्हणाल? आम्ही टीमने आयोजन एवढं सुंदर केलंय की जेवढं बघावं तेवढं कमीच आहे. त्यांच्या नियोजनानुसार त्यांनी खूप प्रयत्न चांगले केलेत. डेफिनेटली टॉस हरला, टॉस मागितला होता तुम्ही परंतु टॉस पराभूत झाला. जर टॉस आला असता तर तुम्ही काय घेतला असतात? आम्ही पहिली क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमचाही पूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल की महत्त्वपूर्ण सगळे खेळाडू उपलब्ध आहेत. सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर आज ज्या प्रकारे मात्र आयोजन पाहायला मिळतोय चांगलं इथे आयोजन केले गेले. मैदानही चांगलं उपलब्ध केलं. 360 डिग्री मैदान आहे. काय म्हणाल आम्ही टीमसाठी? आयोजन खूप सुंदर आहे आणि असं आयोजन म्हणजे बघायला भेटलेलं नाही आणि आता हे आयोजन एकदम खूप सुंदर आहे. धन्यवाद तुम्हाला दोन्ही टीमला इथे मात्र आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि मान्यवरांना हे आम्ही खोसाहेबांना विनंती करू, सगळ्या मान्यवरांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये जायचं आहे. धन्यवाद. मॅच ऑन आहे. ते विहार विरले आणि पावनाई या 2 संघांमध्ये एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिथून एक अफलातून क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळाला आणि अनुभवतोय दोन्ही टीम इथे. धन्यवाद रुपेशजी पाटील साहेब. अतिशय खूपच चांगलं माय मराठी या शब्दामध्ये आपलं सुंदर असं समालोचन आम्ही ऐकतो. आपल्या कानांना कानमंत्र देत आहेत ते म्हणजे रुपेशजी. आता आमचे गुरुवर्य रुपेशजी करतील.
चला, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहताय, निहारताय, अनुभवताय. व्ही आर विर्ले आणि पावनाई टॉस जिंकला होता. व्ही आर विर्ले टीमनं निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना जमवले होते धावफलकावरती धावा. 47 आणि 48चा टार्गेट सेट केलाय समोर टीम पावनाई या टीम बरोबर. पावनाई म्हटल्यानंतर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील साहेबांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि ते त्यांचंच गाव आज खेळताना मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. खूप सारं समीकरण. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. व्ही आर विर्ले म्हटल्यानंतर विशाल पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची पूर्ण स्क्वॉड इथून खेळताना पाहायला मिळतोय. गेम ऑन डिस्प्ले. 48 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील. पहिलाच बॉल योगेश पाटील आणि इथे पंचांचा इशारा येतोय. पंच कलवतील आम्हाला. हा बॉल जबरदस्त हाताला वेग होता. वॉर्न केलंय गोलंदाजांना. तिथे काहीतरी घडलंय, आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये, परंतु चांगली बॉलिंग. स्लोअर बॉल. आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र हाताला गेलाय. वाट गोलंदाजी. मागचा बॉल अगदी भन्नाट वेगानं मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर चेंज ऑफ द स्पेस, गती परिवर्तन होताना पाहायला मिळाली. अगदी कलात्मक पद्धतीने माइंडेड गोलंदाजी इथे मात्र, कंजूशी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. राहुल पाटील P1चा षटक हातलाच असताना हा फटका चांगला आहे. P1 आहे. क्षेत्ररक्षक 3 बॉलच्या मागे धावतायत. दीपेक्षा कव्हरला खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी पोहोचलेत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्णही केल्या जात आहेत. सुरुवात झाली. 2 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. खूप छान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल इथे आणि आजच्या दिवसामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू खेळताना हे पाहायला मिळतील. शाहूवाडीमधील शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मात्र पाहतोय हे ज्योतिर्लिंग चषक 2024 व्हाईट बॉलचा निर्णय आणि एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 3 धावा इथून 48 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चांगला पद्धतीने पॉइंट दिशेने खेळवला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पकडला गेला झेल अक्षय यांच्याकडून आणि फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. बिग विकेट. 440 होल्डचा करंट. बॅक टू डगआउट होताना पाहायला मिळतील फलंदाज योगेश पाटील. नवीन फलंदाज 10 क्रमांक जर्सीवरती. ह्या 10 क्रमांकाच्या जर्सीला खूप मान आहे, सन्मान आहे आणि तो आपला अभिमान आहे. म्हणजे अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांच्या जर्सीवरती असणारा नंबर म्हणजे 10 आणि तोच 10 नंबर परिधान केलंय सूरज पाटील. हे मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. पण आतापर्यंत राहुल पाटील यांनी मात्र कलात्मकता दाखवली. गोलंदाजीमध्ये अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचा षटक हातलात असताना कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना मात्र व्ही आर विर्ले टीम, विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विर्ले टीम आपल्याला पाहायला मिळतोय. विठोबाचा आशीर्वाद, रुक्माईचा आशीर्वाद या गावावरती सातत्याने राहिले. दुसऱ्या बाजूला पावनाई टीम, पावनाई देवीचं आशीर्वाद या गावावरती राहिले. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळतात. आज दोन्ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संतोष दुलफ सर आता मेन पंचांच्या भूमिकेने केलेले पंच, राजू नाकवा सर जॉली आणि चार्जिंग पंच म्हणून त्यांची ओळख आहे या टेनिस क्रिकेट पटलावरती. राईट मोर द विकेट. पॉइंटला अगदी मापी असावी. मिड ऑनला सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. हलक्या हाताने ढकलून दिलं. ऑन ड्राईव्ह करायचं होतं परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हे सफेद बटरफ्लाय फुलपाखरं आहेत ना विर्लेची, ती मात्र आता फडफड 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 फडफडताना पाहायला मिळत आहेत. वॉट इथे मात्र अगदी एनर्जी घेऊन आलेत. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या कमी आहे. टेक्निकली फलंदाजी करावी लागेल. माइंडेड गेम खेळावा लागेल आणि त्याच प्रकारे तुम्हाला सामना पुढे न्यावा लागेल. राहुल पाटील
मोठा फटका हा मात्र पाहायला मिळाला सूरज पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय दे धडक का बेधडक हा फटका आहे कडक 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 कडक. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते 10. हा षटकार थोडासा महागडा कारण किती चांगली गोलंदाजी केली होती राहुल पाटील यांनी. फक्त धावा खर्च केल्या होत्या 4 आणि त्याच्यानंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानंतर धावसंख्या म्हणजे जशी हवी होती तशी मात्र येताना पाहायला मिळते. पावनाई टीम, पावनाई आणि विरळे म्हटल्यानंतर एकच गाव आणि एकत्रच खेळणारे, एकत्रच वावरणारे, एकत्र जगणारे, एकत्रच कार्यक्रम करणारे, एकत्रच यात्रा करणारे अशा अनेक गोष्टी अनेक भाऊ भाऊ एकमेकांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज क्रिकेटच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत आणि तोच युद्ध रंगताना पाहायला मिळतं. मग आता इथे कोणी भाऊ नाही, इथे कोणी मात्र मामा नाही, इथे कोणी इथे मात्र काका नाही, इथे कोणी मात्र सखा नाहीये, असे बरेचसे मात्र चर्चा मात्र पाहायला मिळेल. इथे मला जिंकायचं आहे, माझ्या गावाला जिंकायचं आहे. मग विरळे जिंकतोय की पावनाई, पावनाई की विरळे ते पाहणं आता गरजेचं. निलेश पाटील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. गिरकी तर घेतली, भिरकी घेतली, अगदी डगआउट मध्ये मात्र स्थलांतर होताना बॉल येते मात्र सीमारेषा पार. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. उमेश पाटील यांच्या बॅटमधून हा शानदार शानदार रुबाबदार चौकार षटकार. आणखी एक चांगला फटका इथे मात्र डिगो सायलेंट करण्याचा प्रयत्न. आणखी एक शानदार फटका, क्षेत्ररक्षक येतात इथे, स्किड झालाय, ऑन फायर. आता मात्र उमेश पाटील आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल होतोय फरार, सीमारेषा पार चौकार. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. आता मात्र इथे धावा येत आहेत, अगदी फावड्याच्या ओघ्यानं मात्र येताना पाहायला मिळतात. धावा जमवल्या गेल्यात, खूप छान इथे खेळ साकारला गेलाय. पावनाई टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्रकारे पाहायला गेलं तर खूप छान खेळ इथे साकारत असताना इथे आता इथून पाहायला गेलं तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती 6 धावा, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उमेश पाटील, योगेश पाटील बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारत असताना आणि सूरज पाटील आणखी एक वाण डावखुरे हाताचे फलंदाज इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिम बॉल हाताला गेलाय. निलेश पाटील इथून फ्लॅट डिलिव्हरी, अगदी पाणबुडी बॉल मात्र पाहायला मिळाला. जमिनीच्या समांतर बॉल इथे मात्र होता आणि इथून डॉट बॉल आलाय. आणखी ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात, बॉल पर्यंत पोहोचतात, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत धावे येईल एक सिंगल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा 23 आणि स्कोर बोर्ड अर्धा पल्ला जवळपास इथे मात्र कंप्लीट करत असताना इथे गरज आहे विजयासाठी 48 धावांची. चांगली फलंदाजी केली. संयमाचं क्रिकेट कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण उमेश पाटील आणि सूरज पाटील इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. निलेश पाटील 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकातील दुसऱ्या षटकातील असतील. उमेश पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. सूरज पाटील आहे स्ट्राईक एंडला आणि उमेश पाटील नॉट स्ट्राईक एंडला. दोन्ही फलंदाज चांगली भूमिका बजावत असताना आता माइंडेड गेम खेळत असताना टीम पावनाईसाठी पाहायला मिळतात इथे.
आणखी एक चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत. या सिंगल डबलने ही गेम पुढे जाऊ शकतोय ते माहिती येते उमेश पाटील आणि सुरेश पाटील यांना. दोन्ही खेळाडू खूप छान खेळत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावर जे धावा लागल्या जातात त्या 25 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 23 धावांची. 12 बॉल 23चं समीकरण बनलं गेले. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. खूप छान खेळ करताना पाहायला मिळतील. उमेश पाटील सूरज पाटील हे अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. योगेश पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं अडचणीमध्ये सापडतो की काय असं वाटत असताना या दोन्ही खेळाडूंनी मात्र तेवढी चांगली पद्धतीने बाजू सांभाळली आहे. आणि आता इथून राहुल पाटील यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 10. दुसरा षटक निलेश पाटील आले होते त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 15 आणि आता इथून अजूनपर्यंत बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. प्रकाश इंदुलकर नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येत असताना मार्गस्थ होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन उमेश पाटील यांना पाहतोय इथे. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक षटकार चौकार सजवले गेले. खूप छान केली इथे मात्र पाहायला मिळाली. त्याच्यानंतर इथून आता मात्र येणारे 12 बॉल आणि 23चं समीकरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र संधी होती. काय कॅच घेतले. वॉट क्षेत्ररक्षण अफलातून यष्टीरक्षक अजय पाटील यांच्याकडनं पकडला गेला झेल आणि खेळीचा अंत होतो इथे. उमेश पाटील बॅक टू द गॉट. आता 11 बॉल आणि 23 धावांची गरज. या मैदानामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्यात आपल्याला कारण हा मैदान तसं पाहायला गेलं तर आउटफील्ड याची फास्ट आहे. जर का बॅटवरती बॉल आल्यानंतर चांगले बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला गेलं पण अनेक वेळा. परंतु इथून पहिली मॅच जर पाहिली गेली तर 61 धावा इथे मात्र हव्या होत्या आणि धावासंख्या या मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर इथून येणारे मात्र आता बॉल असणार आहे ते 11 आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. 11 बॉल 23 धावा. अमर असुळकर इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात इथे आणि त्यांच्या समवेत सूरज पाटील असतील. ही दोन्ही जोडी आता कशा प्रकारे या मॅचला पुढे घेऊन जातोय. दिघा कोळीवाड्याचे हे सुसज्ज असं मैदान नवी मुंबई मधलं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आज ज्योतिर्लिंग चषक 2024 एक दमदार आयोजन साकारलं जातोय. प्रकाश इंदुलकर गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळतात. हो चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेणारा कोणतीही धाव येणार नाहीये इथे. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती विकेट दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी साकारत असताना प्रकाश इंदुलकर यांना मात्र इथे पाहतोय आपण. अमर असुळकर हे मात्र नवीन फलंदाज कशा प्रकारे इथून स्ट्राईक दिली जाईल का. सिंगल डबल इथे मात्र घेऊ सूरज पाटील हे मात्र मैदानामध्ये आहेत तिथे. त्यांच्याकडे परिपूर्ण या मॅच विनिंग मात्र खेळाडू म्हणून पाहिला जातोय. मोठा फटका खेळायचा होता. संधी आहे तिथे फेकलाय बॉल. हो काय घडतोय इथे आणि पाहायला गेलं तर चांगला निर्णय सूरज पाटील यांचा आपल्याला म्हणता येईल. परंतु इथून ज्या प्रकारे मात्र इनॅक्शन मध्ये हे खेळाडू येत असताना पाहायला मिळतात धाव घेतली नाहीये अमर असुळकर यांनी. चांगला निर्णय आपण पाहायला गेला तर कारण सूरज पाटील मैदानामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे की काय ही सावध भूमिका मात्र बजावली गेली आहे सूरज पाटील यांच्याकडून. अमर असुळकर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल म्हणजे या षटकातील तिसरा डॉट बॉल. पहिला विकेट आला होता. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी बॉल पायावरती आदळला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ आहे. अजून 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. विरळे की पावनाई पावनाई की विरळे या 2 गावांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते हा युद्ध. ज्योतिर्लिंग चषक 2024 चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा हा एक सामना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन रिजन मध्ये अगदी ब्लॉक होलचा बॉल होता. बुंध्यातला बॉल यॉर्करचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तिथेच आणि तिथे फेकलाय बॉल. तोपर्यंत 2 धावा.
कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि या पाहता पाहता 3 धावा, चौथी धावेचा प्रयत्न इथं निश्चित केला जाईल, परंतु इथून फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये अमर असुळकर यांना मात्र माघारी यावे लागेल आणि या बॉलवरती 3 धावा आल्यात आणि या 3 धावीने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. या 3 धावा आल्या 6 वाजता आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात. 29 येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 7 बॉल 19 समीकरण बनलं गेलंय. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. जर इथे मोठा फटका आला तर मात्र मॅच पाहुणाही इथे मात्र येऊ शकतोय आणि ते कॅपॅसिटी सूरज पाटील यांच्याकडे आहे. अनेक सामने आपल्याकडे झुकवण्याची क्षमता. 7 बॉल 19 समीकरण. आणखी एक जबरदस्त बॉल अगदी धुरला उडवत ही गोलंदाजी मात्र केली गेली आहे. प्रकाश इंदुलकर याने मात्र इम्प्रेस केले आणि मात्र हा बॉल आलाय डॉट. आता मात्र येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 धावा, परंतु स्ट्राईक कन्वर्ट झाली नाही कारण आता 6 बॉल फेस करत असतानाच पहिल्याच या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईकला असतील ते राजू पाटील. आता इथून 6 बॉल 19 धावांची गरज असताना पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी डेथ स्पेशालिस्ट गोलंदाज संभाजी शेटके पाटील यांना मात्र गोलंदाजी फार जलद करा. थोडंसं या मॅच मध्ये थोडा उशीर होतोय आपल्याला. विनंती करेन कॅप्टन तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडला गेला जाईल. फलंदाज बाद. राजू पाटील बॅक टू द आउट. आता येणारे 5 बॉल आणि 19 धावांची गरज. आता मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष दमदार व्यक्तिमत्व सँडी अर्थात संदीप पाटील हे जात आहेत. आता इथून संकटामध्ये सापडले. संघटनेला अनेक वेळा संकटातून बाहेर काढले या व्यक्तिमत्वानं, परंतु आज आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं जाईल का? खेळी केली जाईल का? कारण येणारे 5 बॉलमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. आता 19 धावा कशा प्रकारे बनल्या जातील? गोलंदाजी मार्कवरती संभाजी शेटके यांना इथे मात्र पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर आता मात्र इथून संदीप पाटील हे मात्र मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील यांना स्ट्राईकला आणावं लागेल का? त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. बहुत चांगला पाहायला मिळतो इथे. आणखी एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत असताना ही रणनीती चांगली होती संदीप पाटील यांची. आणि पाहुणाई कडून पाहिलं गेलं तर सूरज पाटील यांच्यावरती पूर्णपणे निर्भय आहे, कारण इथून येणारे 4 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. इथून सूरज पाटील एक इतिहास जमा करतील का? चांगली खेळी करतील का? येस, डेफिनेटली. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अनेक ठोकलाय. मी म्हटलं होतं सूरज पाटील यांच्याकडे क्षमता आहे. या बॉलवरती दिलाय तडका. सीमारेषा पार. हा येतोय षटकार. या 6 धावेनं आता परिपूर्ण मॅच मधलं समीकरण मात्र बदललं गेलंय. आता येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. तीन बॉल आणि
12चं समीकरण बनलं गेले. 2 षटकार ठोकून मात्र मॅच फिनिश करतील का सूरज पाटील, की इथून चांगली गोलंदाजी करतील संभाजी शेटके आणि या मॅच मध्ये आपल्या बनवून ठेवतील. अगदी काटेवरची मॅच, इथे मात्र काचेवरची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तराजू मधील मॅच पाहायला मिळतोय. एक मोठा फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल तर फेकला. इथे मात्र पाहायला गेला तर इथे क्षेत्ररक्षण निर्णय चुकलाय आणि इथं पाहायला गेला तर हा बॉल तर फेकून दिलाय. ओ हो कर्म देतो आणि देव देतो आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, तशी परिस्थिती इथे मात्र पाहायला मिळाली आणि या बॉलवरती एकूण धावा आल्यात 4. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. म्हणून प्रॅक्टिस असणं मध्ये गरजेचं आहे. थ्रो केला बॉल, थ्रो केल्यानंतर या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 4 धावा एकूण मिळाल्या. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा मिळाल्यात. ऍक्च्युली लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी स्ट्राईक एनला बॉल थ्रो करणं गरजेचं होतं, कारण तिकडे सूरज पाटील येत होते आणि तुम्ही थ्रो कुठे करताय तेही खूप इम्पॉर्टंट आहे. तसं होताना पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच्यानंतर या 4 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 2 बॉल 8. पाहुणाई की विरळे, विरळे की पाहुणाई, कोण जिंकणार? आता सर्व क्रीडा रसिक मात्र इथे उभे राहिलेत. या मॅच वरती लक्ष. 2 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, टप्पा बॉल इथे मात्र फेकला गेलाय. सूरज पाटील यांना केलंय बीट. डॉट बॉल आलाय. चला एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. या मॅच मध्ये उशीर झालाय प्लीज. कमिटीकडनं आम्हाला वारंवार सांगण्यात येतोय. आता येणारे 1 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज असणार आहे. चांगला फाईट इथे मात्र पाहायला मिळाली. पाहुणे टीम कडनं मोठा फटका जरूर आलाय. फुल टॉस बॉल होता. रणनीती चांगली होती. वाईट बॉल टाकायचा नव्हता, नो बॉल टाकायचा नाहीये. बॉल चांगला टाकायचा आहे. जरी षटकार गेला तरी चालेल आणि इथून मात्र विजयी साकार केलाय VR विरळे या टीमनं. चला अंबाईवाडी आणि लक्ष्मण जांभूर टीम. अंबाईवाडी आणि लक्ष्मण जांभूर टीम कृपया